हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला जो पुढचा टॉपिकचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे क्लास 5 NCERT मधील रूल्स आर फॉर एव्हरीवन, म्हणजे नियम हे सर्वांसाठी. तर यामधील आपण पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला या मधल्या टायटल वरूनच समजलं असेल, मी तुम्हाला वाचून दाखवते. डोंट गर्ल नीड ॲज नरिशिंग अ डाएट ॲज इज गिवन टू बॉयज. At home they feel only my brother needs good food. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की मुलांइतकीच पोषक आहाराची गरज मुलींनाही आहे का? तर मुलींना या पोषक आहाराची गरज नसते. आमच्या घरात फक्त भावालाच हेल्दी गुड फूड दिलं जातं आणि मला दिलं जात नाही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या भावालाच या सकस अन्नाची काय आहे गरज आहे. तर हे खरंच खरं आहे का? तुम्हाला मी या चित्रांमध्ये ही दिसत असेल की ही मम्मा जी आहे ती त्यांच्या बॉयला काय करत आहे, फीड करत आहे. तर हे जे चित्र आहे त्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल की अनइक्वॅलिटीचं चित्र आहे यामध्ये, की एखादी स्त्री त्या फेज मध्ये कशी असते आणि त्याच फेज मध्ये पुरुषाची काय भूमिका असते. तर हा जो भेदभाव आहे तो हा भेदभाव खरंच योग्य आहे का? तर याच संपूर्ण याच्यावर आधारित आजचा आपला पुढचा टॉपिक आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या सगळा टॉपिक समजेल. People of every age need nourishing food. So here you can see one sir is there and they are telling like that की every age म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना एक नरिशिंग फूडची किंवा एका चांगल्या आहाराची गरज असते. तर यावर ही जी मुलगी आहे तिचं उत्तर काय आहे ते आपण पाहूया. डोंट गर्ल नीड अ नरिशिंग अ डाएट ॲज इज गिवन टू बॉईज. तर तिचं म्हणणं असं आहे की मुलांनी इतक्याच पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? ॲट होम दे फील ओनली माय ब्रदर नीड गुड फूड. तर आमच्या घरी फक्त माझा जो भाऊ आहे त्यालाच काय केलं जातं, सकस अन्न दिलं जातं, हेल्दी डाएट किंवा गुड फूड दिलं जातं, बाकी कोणालाही दिलं जात नाही. तर हे करेक्ट आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. तर मग या बाबतीत तुमचं काय आन्सर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा. सो आता पुढे जे आहे ते मी तुम्हाला विचारतीये. कॅन यू टेल हाऊ विल यू आन्सर द गर्ल्स क्वेश्चन? तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? जो ह्या मुलीला प्रश्न पडलेला आहे किंवा ह्या मुलीने जो प्रश्न विचारलेला आहे तर त्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, इन व्हॉट अदर वे डू यू फील देयर इज अ डिस्क्रिमिनेशन बिटवीन बॉयज अँड गर्ल्स? तर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखीन कोणकोणत्या बाबतीत केला जातो असं तुम्हाला वाटतं? तर ते मला तुम्ही सांगा की कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये अशा प्रकारे भेदभाव हा केला जातो. मग ते एज्युकेशन असेल किंवा हे फूडचं जे त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे ते आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं आणि ते कोणतं ते तुम्ही मला लिहून पाठवा. सो इट इज इनकरेक्ट टू डिस्क्रिमिनेट बिटवीन बॉयज अँड गर्ल्स. इट इज अनजस्ट टू डिप्राइव गर्ल्स ऑन गुड फूड ऑर टू प्रिव्हेंट देम फ्रॉम गोइंग टू स्कूल. तर त्यामध्ये खरंच मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणं किंवा त्यांना शाळेत न पाठवणं हा त्यांच्यावर होणारा एक प्रकारे काय आहे, अन्यायच आहे. सो सच injustice can also be seen with respect to other section of society. आणि खरंच जर बघायला गेलं ना तर असा अन्याय आजही समाजातल्या अनेक घटकांवर किंवा अनेक मुलींवर होताना आपल्याला दिसतो. जर तुम्ही जागरूकपणे पाहिलत ना तुमच्या अवतीभोवती परिसरामध्ये तर हा बदल तुम्हाला जो आहे हा भेदभाव तर हा तुम्हाला नक्की दिसू शकेल.
तर हा खरंच योग्य आहे का अशा प्रकारे अन्याय होणं? तर हा प्रश्न तुम्हीच घरात विचारा आणि तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला सांगा. In the picture below, what injustice do you observe? आता हा तुम्हाला एक दुसरा आणखीन एक सिनारिओ दिलेला आहे, तर तो सिनारिओ तुम्ही पहा आणि त्या पद्धतीने खरंच तुमच्या समोर किंवा अवतीभोवती ह्या घटना घडतात का त्याचं उत्तर तुम्ही मला द्या आणि हा टॉपिक समजावून घ्या. सो रूल्स हॅव टू बी मेड टू इन्शुअर दॅट नो इनजस्टिस इज डन. तर हे जे समोर तुम्हाला जे चित्र दिसत आहे तर यामध्ये तुम्हाला कुणावर अन्याय होताना दिसत आहे का की कुणावर तरी अन्याय होत आहे हे चित्रांमध्ये तुम्हाला दिसतंय का? सो बघा मी तुम्हाला वाचून दाखवते. आय हॅव रिटर्न ऑल युअर मनी, हाऊ कॅन आय स्टील बी डेब्ट? तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की मी तुमचं सगळं कर्ज तुम्हाला परत केलेलं आहे, मग तुमच्याकडे शिल्लक रुपये कसे काय दिसतात येत अजूनही? ते असायला नाही हवे. तर याचं कारण काय असू शकतं? इलिटरसी, बरोबर की नाही? हे निरक्षर असणार आहेत आणि त्याच्यामुळे हे असे सावकार लोक जी आहेत तर ती ह्या अशा लोकांचा खूप गैरफायदा घेतात आणि ह्यांनी कर्ज फेडलेलं असताना कधी कधी तर ह्यांचं संपूर्ण आयुष्य जातं याच्यामध्ये कर्ज फेडण्यामध्ये, तरी यांच्याकडून त्यांचं कर्ज काही फिटलं जात नाही. ही अशा प्रकारची आजही आपल्या समाजामध्ये खरंच काय आहे? सत्य परिस्थिती आहे. आणि हा सेकंड जो सिनेरिओ आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की लिव्ह दो आय वर्क विदाउट सिंगल हॉलिडे इन अ मंथ, व्हाय डू यू पे मी सो लिटिल? तर यामध्ये त्या काय म्हणत आहे तुम्हाला इथे दिसत आहे बघा, ह्या धुणं भांडी करत आहेत आणि त्यांनी यांच्याशी त्या बोलत आहेत आणि त्या म्हणत आहेत की मी एकही सुट्टी घेत नाही, महिनाभर मी तुमचं काम करते आणि तरीही तुम्ही मला इतका कमी पगार का देता? हा प्रश्न यांच्या मनामध्ये आहे. सो अ लिस्ट ऑफ रूल्स इज गिवन बिलो. इच रूल हॅज अ स्पेसिफिक पर्पज. सम रूल्स have more than one purpose. Discuss each rule in class under the heading this is what I think. Note down your opinion. So त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या समोर एक नियमांची सूची दिलेली आहे आणि प्रत्येक नियमाचा काही ना काहीतरी हेतू असतो आणि काही नियमांचे तर अनेक हेतू असतात. म्हणजे एखादा नियम असतो पण त्याचा मल्टीपर्पज यूज असतो. तर मग वर्गामध्ये तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी टीचर बरोबर असताना तुमचं स्वतःचं ओपिनियन द्या, तुमच्या स्वतःच्या चर्चा करा, काय हवं काय नको, मला काय वाटतं, मला असं वाटतं या नावाच्या पुस्तिकेत तुम्ही मांडलेल्या मतांची नोंद करा की तुमचं हे मत आहे याविषयी आणि तुमचं ते तुम्ही मत द्या. तर यामधला पहिला जो क्वेश्चन आहे ते आहे प्रोहिबिशन अगेन लाऊडस्पीकर इन पब्लिक प्लेसेस आफ्टर 10 o'clock ॲट नाईट. तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जसं गणपती असतात किंवा बरेच सारे असे सोशल कार्यक्रम असतात की त्यामध्ये 10 नंतरही खूप मोठमोठ्याने काय केलेलं असतं, साऊंड्स लावलेले असतात, लाऊडस्पीकर लावलेले असतात. ते खरंच योग्य आहे का? तर यानंतर याच्यावर बंदी जी केली जाते ती योग्य आहे का आणि बंदी करायला हवी की नाही करायला हवी? त्यानंतर फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉईज अँड गर्ल्स. तर मुला-मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण द्यायला हवं. थर्ड पॉइंट आहे प्रोहिबिशन अगेन्स्ट डम्पिंग गार्बेज इन द रिव्हर, की आपण नदीमध्ये जो कचरा टाकतो तर त्या कचऱ्यावर बंदी करायला हवी की नाही? काहीही तुम्ही पाहत असाल की आपल्या नदी नाले जे आहेत, नदीला संपूर्ण नाल्यांचं रूप आलेलं आहे. सगळा कचरा, सगळी घाण, सगळं ड्रेनेज ह्याच पद्धतीने आपल्याला आपल्या सगळ्या नद्या, सगळ्या रिव्हर्स दिसत आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. तर हे सगळं असं डम्पिंग गार्बेजेस करणं योग्य आहे का? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमन, की महिलांवर खूप जास्त कौटुंबिक हिंसाचार केला जातो, म्हणजे मारणं, हाणणं, खूप 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 वेगवेगळे प्रकार असतात. तर तो योग्य आहे का? त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बॅन ऑन चाइल्ड लेबर. तर आजही बालकामगारांना कामावर ठेवलं जातं आणि खूप कमी पैशाच्या मजुरीवर त्यांच्याकडनं खूप काम करून घेतलं जातं. तर ह्याच्यावर बंदी आहे.
पण तरीही हे खरंच ह्या बंदीच्या स्वरूपामध्ये होतं का? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बॅन ऑन फिलिंग ट्रीज, हंटिंग अँड पोचिंग. तर जंगलतोड आणि शिकार या गोष्टींवर पण काय आहे? बंदी आहे. पण तुम्हालाही माहित असेल खऱ्या अर्थाने जंगलतोड ही थांबलेली नाही. नवीन नवीन कन्स्ट्रक्शन, नवीन नवीन बांधकाम होण्यासाठी काय करत आहेत लोक? सतत काय करत असतात? जंगलतोड करत असतात. त्याचप्रमाणे शिकार करत असतात, त्या मुक्या जनावरांना मारत असतात. तर हे अतिशय चूक असतं. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की वी फॉलो मेनी कस्टम्स अँड ट्रेडिशन इन आवर लाईफ. वी follow those traditions by observing our mother, father, grandfather and other relatives. There are several good customs, tradition in our society. सो यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण अनेक रूढी परंपरा याचं पालन करत असतो. त्याचबरोबर आपले आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचं पाहून आपण काही ना काहीतरी परंपरा ज्या असतात त्या पाळत असतो. आणि आपल्या समाजामध्ये भरपूर चांगल्याही रूढी आणि परंपरा आहेत. तर मग चांगल्याही आहेत आणि एकंदरीत दुसऱ्या प्रकारच्याही आहेत, अयोग्यही आहेत. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत, पण ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता आपण काय केलेलं आहे, फक्त हे जे 6 मुद्दे आहेत की कुठला आहे की सार्वजनिक ठिकाणी टेप वाजवणे किंवा मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण फ्रीमध्ये देणे, नदीमध्ये कचरा टाकणे, महिलांचे संरक्षण करणे कौटुंबिक हिंसाचारापासून, त्याचप्रमाणे बालकामगारांना कामावर ठेवण्यासाठी बंदी टाकणे, जंगलतोड करणे, शिकार करणे. तर ह्या सगळ्या बाबतीत तुमची काय मतं आहेत आणि हे खरंच करणं योग्य आहे का? तर या बाबतीमध्ये तुमचं स्वतःच असलेलं मत मला लिहून पाठवा. आणि तुम्हाला यांसारखे प्रश्न विचारलेले आहेत आणि तुमच्या अवतीभोवती ह्या घटना घडत असतील तर तुम्ही एक समाजातील जागरूक सदस्य म्हणून तुमचा रोल काय असेल याचं उत्तर तुम्ही मला द्या. आणि बाकीचे आपल्या जे ट्रेडिशन आहे आपल्या सोसायटीज मधील त्याचा आपण व्हिडिओ नेक्स्ट पाहणार आहोत. तर आता आपण इथंच थांबत आहोत. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.